नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पार्थ बरोबर जे मीटिंग करणारे डीलर्स असतात ते डीलर्स म्हणत असतात, आम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी कमी वाटते, अपूर्ण आहे हा प्रोजेक्ट. आणि त्यानंतर दारातून काव्याचा आवाज येतो आणि म्हणत असते, मी पार्थ देशमुखचं आयुष्य आणि ह्यांचा प्रोजेक्ट हे दोन्हीही पूर्ण करू शकते. रम्या काव्याला बघून चकित होते आणि तिला ओरडायला लागते, तुझी इथे येण्याची काय गरज होती. त्यानंतर पार्थ म्हणतो, रम्या 2 मिनिट थांब, त्यांना बोलू देत, काय बोलायचंय मला सांगा. अपूर्ण गोष्ट कशी पूर्ण करणार तुम्ही. काव्या पार्थ देशमुख आणि त्याला सुद्धा हे म्हणताना खूप आनंद झालेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळेल नंदिनीला तिच्या आनंद निवाससाठी फंड्स हवे असतात आणि ते फंड्स मिळवण्यासाठी इथे जीवाने युक्ती लढवलेली आहे. त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकत सगळ्यांना सांगितलेलं आहे, माझे 1 लाख फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही प्रत्येकाने 10 रुपये या दिलेल्या अकाउंटवरती पाठवायचे आहेत. आणि हे पाहून नंदिनीला खूप आनंद होतो. जीवाची ही 29 दिवसाची मेहनत आहे. या 29 दिवसांमध्ये त्यांनी 50,000 लोकांचा विश्वास जिंकला आहे. शारदा नंदिनीला समजावत तिला सांगत असते आणि म्हणत असते, एवढं सगळं होऊन सुद्धा तो तुझा विश्वास जिंकण्याला मात्र कमी पडतोय बघ. मला काय वाटतं, शारदाचं बोलणं नंदिनी मनावर घेणार?